तर हे आहे एंट्री तिकीट मित्रांनो, आणि आज आपण स्वराला घेऊन जाणार आहोत वर्ल्ड पीस डोम पाहायला। हा जो वर्ल्ड पीस डोम आहे तो लोणी काळभोर या एरियामध्ये आहे, आणि लोणी काळभोरमध्ये जो MIT कॉलेजचा परिसर आहे, कॅम्पस आहे, त्याच कॅम्पसमध्ये हा डोम आहे। आणि हा जो डोम आहे तो आशिया खंडातील सर्वात मोठा डोम आहे। आणि त्याचबरोबर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की या डोमच्या आतमध्ये काय काय गोष्टी पाहण्यासारख्या आहेत, यांची लायब्ररी आणि यांचं जे आर्किटेक्चर आहे डोमचं ते सर्व आपण पाहणार आहोत। सो मित्रांनो, कसलाही वेळ न घालवता चला करूया या व्हिडिओला सुरुवात। नुकतंच आम्ही रामदरा मंदिर पाहून आलेलो आहोत मित्रांनो, आणि रामदरा मंदिराहून आपण डायरेक्टली जो हायवे आहे सोलापूर पुणे हायवे, त्या हायवेवर आल्यानंतर काही अशा प्रकारचा डोम तुम्हाला पाहायला मिळतो। तिथून मग तुम्हाला ब्रिजच्या साईडने खाली जायचं आहे, आणि खाली गेल्यानंतर मग तुम्हाला समोरच MIT कॉलेजची एंट्रन्स पाहायला मिळते। या MIT कॉलेजच्या एंट्रन्समधूनच तुम्हाला डोमकडे जाण्यासाठी रस्ता आहे। सो या एंट्रन्सला जाण्यासाठी तुम्हाला अशा काही ब्रिजेसच्या खालून जावे लागते, आणि समोरच एक सिक्युरिटी गार्ड असतो, त्याला तुम्ही सांगू शकता की आम्हाला डोम पाहायचा आहे। सो तुम्हाला तो सांगेल की तुम्हाला इथून उजव्या दिशेला जायचं आहे। समोर गेल्यानंतर तुम्हाला MIT कॉलेज लागतं, आणि उजव्या दिशेला गेल्यानंतर तुम्हाला डोमसाठी रस्ता आहे। आणि काही अशा प्रकारच्या रस्त्याने एक अंदाजे 1 ते 1.5 किलोमीटर गेल्यानंतर फायनली तुम्ही जो डोम आहे त्याचं जे एंट्रन्स आहे तिथे तुम्ही पोहोचता। आणि या एंट्रन्सच्या बाजूलाच एक छोटीशी अशी बिल्डिंग आहे, आणि त्या बिल्डिंगच्या पाठीमागे पार्किंगची सुविधा केलेली आहे मित्रांनो, आणि तेथेच तुम्ही तुमची गाडी पार्किंग करू शकता। आणि नंतर मग पुढे एंट्रन्स जिथे आहे तिथे येऊन तुम्ही त्याचे तिकीट्स काढू शकता। या डोमला जाण्यासाठी तुम्हाला प्रत्येकी 100 रुपये असे तिकीट आहे मित्रांनो, आणि मुलांसाठी हे डोम अगदी फ्री आहे। जर मुलगा हा 5 वर्षाच्या वरील असेल तर त्याला पण हाफ तिकीट लागतं। सो आम्ही तिकीट काढण्यासाठी या बिल्डिंगमध्ये गेलो, आणि अगदी थोड्याच वेळात आम्ही तिकीट काढून बाहेर आलो, आणि अशा प्रकारचं काही तिकीट तुम्हाला पाहायला मिळतं। आमच्या स्वराने माझ्या हातातून तिकीट घेतलं, आणि तिथे जे सिक्युरिटी गार्ड होते त्यांना दिलं, आणि आतमध्ये गेल्यानंतर काही अशा प्रकारचं सुंदर दृश्य तुम्हाला पाहायला मिळतं मित्रांनो। आणि जर तुम्हाला या डोमचा जो संपूर्ण परिसर एक्सप्लोअर करायचा असेल तर तुम्हाला अंदाजे 2 ते 3 तास द्यावे लागतात मित्रांनो। सो जर तुम्ही येण्याचा प्लॅन करत असाल तर मेक शुअर करा की तुम्ही रामदरा मंदिर आणि हे जे डोम आहे ते तुम्ही एकाच दिवसात एक्सप्लोअर कराल, आणि या 2 प्लेसेसलाच पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा पूर्ण दिवस द्यावा लागणार आहे। पुढे चालत गेल्यानंतर काही अशा प्रकारची घंटा तुम्हाला पाहायला मिळते, आणि त्याच्याच समोर हा असा एक कारंजा पाहायला मिळतो। परंतु आम्ही विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे जे लाइटिंग्स, कारंजा, फाउंटन्स वगैरे जे असतात ते फक्त जे कोणी जर मोठे व्यक्ती आले जसे की राष्ट्रपती किंवा जर काही ओकेजन असेल तेव्हाच चालू असतात, आणि जनरली हे डेली सुरू नसतात। सो जर तुम्ही असं काही एक्सपेक्ट करत असाल तर तुम्हाला ते पाहायला मिळणार नाही आहे मित्रांनो। आणि डोमच्या खाली अशा प्रकारच्या पायऱ्या आहेत, पायऱ्या चढून तुम्हाला वरती जायचं आहे, आणि डोमच्या आतमध्ये मग आपण पाहणार आहोत काय काय गोष्टी आहेत। आतमध्ये आल्यानंतर काही अशा प्रकारे तुम्हाला डोम पाहायला मिळतं मित्रांनो। वरती खूप छान असं पेंटिंगने काम केलेलं आहे, आणि जे साईडने तुम्हाला ज्या मूर्त्या दिसत आहेत त्या वेगवेगळ्या महापुरुषांच्या मूर्त्या आहेत, आणि ह्या ज्या मूर्त्या आहेत त्या फक्त महाराष्ट्र किंवा भारतापुरत्या मर्यादित नाही आहेत, त्या पूर्ण ऑल वर्ल्डमध्ये जेवढे काही महापुरुष किंवा जे काही सायंटिस्ट वगैरे होऊन गेले किंवा जे थोर व्यक्ती होऊन गेले त्यांच्या मूर्त्या आहेत। आणि अशाच सर्व काही मूर्त्या आम्ही पाहत मग सर्व काही जो डोम आहे तो एक्सप्लोअर केला। SAINT संत।
त्याने. डोम पाहून झाल्यानंतर मग आम्ही डोमच्या बाहेर आलो आणि ज्या इतर गोष्टी आहेत कॅम्पसमध्ये ते पाहण्यासाठी आम्ही पुढे निघालो. तेवढ्यातच आमची स्वरा डायरेक्ट तिथेच झोपली. कशासाठी तर तिचे पाय दुखत होते असं ती म्हणत होती. परंतु तिची मम्मी आली आणि मम्मीने मग नंतर तिला एक पेढा दिला आणि पेढा दिला की आमची स्वरा खुश झाली. मग नंतर ती चालायला लागली. त्यानंतर मग आपण कॅम्पसमधल्या या परिसरात पोहोचलो मित्रांनो, जे की भगवद्गीतेचं मंदिर आहे. आणि साईडला जाताना तुम्हाला जे भगवद्गीतेतले कॅरेक्टर्स आहेत त्यांचे मोठमोठे स्टॅच्यूज तुम्हाला पाहायला मिळतात. मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर काही अशा प्रकारचे बोर्ड्स वगैरे लावलेले आहेत. त्या बोर्ड्सवर खूप छान छान अशी माहिती लिहिलेली आहे आणि ती बोर्ड्सची माहिती तुम्ही नक्कीच वाचू शकता आणि आतमध्ये नंतर मग मंदिरामध्ये जाऊ शकता. आतमध्ये मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक रथ पाहायला मिळतो. त्या रथासमोरच तुम्हाला भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आणि त्यासोबतच इतरही काही मूर्त्या पाहायला मिळतात. आणि आजूबाजूला भिंतीवरती खूप छान छान असे संदेश लिहिलेले आहेत. आणि हे सर्व मंदिर एक्सप्लोर करून मग आम्ही थोड्या वेळानंतर बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर तुम्हाला खूप छान छान असे स्टॅच्यूजसुद्धा पाहायला मिळतात. खूप छान अशी झाडेसुद्धा लावलेली आहेत आणि त्या स्टॅच्यूजला पाहून आमची स्वरा मग तिकडे गेली. भगवद्गीता मंदिर पाहिल्यानंतर या कॅम्पसमध्ये जी नेक्स्ट थिंग आहे ती आहे यांची लायब्ररी मित्रांनो. आणि जी की जो डोम आहे त्याच्याच खालच्या मजल्यावर ती आहे आणि आपण ती लायब्ररी पाहायला जाणार आहोत. आणि तुम्हाला या लायब्ररीला जाण्यासाठी कसल्याही प्रकारचे चार्जेस वगैरे नाही आहेत. या पायऱ्याने वरी चढून गेल्यानंतर अगदीच लेफ्ट साईडला तुम्हाला ती लायब्ररी पाहायला मिळते. सो चला तर मित्रांनो आपण आता ती लायब्ररी पाहूया. ही लायब्ररीची एंट्रन्स आहे मित्रांनो आणि आजूबाजूला अशा प्रकारचे बोर्ड्स केलेले आहेत ज्यावरती की जी सायंटिस्ट होऊन गेलेत किंवा जी महान व्यक्ती होऊन गेलेली आहेत त्यांच्या सर्व काही माहिती इथे लिहिलेली आहे. आणि चला तर आता आपण लायब्ररीमध्ये जाऊया. लायब्ररीमध्ये आतमध्ये गेल्यानंतर काही अशा प्रकारचं दृश्य तुम्हाला पाहायला मिळतं. येथे तुम्हाला तुमचे शूज काढायचे आहेत आणि नंतर मग तुम्ही आतमध्ये प्रवेश करू शकता. तुम्ही येथे बसून कोणतंही पुस्तक वगैरे घेऊ शकता आणि तुम्ही ते रीड करू शकता. याच लायब्ररीमध्ये एक रूम आहे मित्रांनो, ज्यामध्ये गेल्यानंतर समोरच तुम्हाला संत ज्ञानेश्वरांची मूर्ती पाहायला मिळते. तेथे आमच्या स्वरांनी आणि आम्ही दर्शन घेतलं. आणि ही जी रूम आहे मित्रांनो, या रूममध्ये तुम्ही बघू शकता इथे सर्व जे धर्म आहेत, जगातील जे काही धर्म आहेत त्यांची सर्वांची माहिती इथे तुम्हाला दिलेली आहे. आणि त्यांचं उगमस्थान आणि त्यांची जी तत्त्व आहेत, त्या धर्माची जी काही तत्त्व आहेत ती इथे लिहिलेली आहेत. आणि तोच पॅटर्न त्यांनी लायब्ररीमध्ये सुद्धा अप्लाय केलेला आहे मित्रांनो. या लायब्ररीमध्ये तुम्ही जर फिराल तर तुम्हाला कळेल की इथे वेगवेगळे खांब आहेत आणि खांबावरती त्यांनी एक धर्माविषयी लिहिलेलं आहे. धर्माचं जे साईन आहे ते त्या खांबावर तुम्हाला पाहायला मिळतं. आणि त्या धर्माविषयीची सर्व काही पुस्तकं आहेत त्या खांबावरती तुम्हाला ठेवलेली दिसतात. सो जर तुम्हाला कोणत्या धर्माविषयी काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच त्या जो साईन आहे त्या धर्माचा किंवा तिथे लिहिलेलं असतं नाव, त्या नावाच्या खाली जे पुस्तक अवेलेबल आहे ते घेऊन तुम्ही नक्कीच तिथे वाचू शकता. आणि मग थोड्या वेळात इथे तुम्ही टाईम स्पेंड करू शकता. लायब्ररी पाहून आल्यानंतर बाहेर अशा प्रकारचे बोर्ड्स तुम्हाला पाहायला मिळाले होते. ते बोर्ड्स थोड्या वेळ आम्ही पाहत राहिलो. आणि मग येथेच बाजूला अगदी एंट्रन्सच्या बाजूलाच तुम्हाला पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. याच वॉटर कूलरच्या अगदीच बाजूला वर्ल्ड पीस डोमचं ऑफिस आहे आणि त्याच ऑफिसच्या बाजूला वॉशरूमसुद्धा अवेलेबल आहे. सो जर तुम्हाला वॉशरूमला जायचं असेल तर तुम्ही येथे सुद्धा वॉशरूमला जाऊ शकता. थोड्या वेळ मग हे जे बोर्ड्स आहेत त्यावरील माहिती वाचत आम्ही पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर तुम्हाला अगदीच बाजूला MITचा जो कॅम्पस आहे मित्रांनो तो पाहायला मिळतो. आणि MITचं जे कॉलेज आहे ते हे कॉलेज जे आहे ते याच कॅम्पसमध्ये आहे.
आमची लायब्ररी तर पाहून झालेली होती मित्रांनो आणि थोडेफार बोर्ड्स पाहून मग आम्ही लायब्ररीपासून बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर मग आम्ही जे एक्झिट आहे तिकडे निघालो. जाताना हे स्टॅच्यूज आणि ही खूप छान छान अशी प्रकारचे झाडं तुम्हाला पाहायला मिळतात. आणि हे जे लेफ्ट साईडला छोटंसं असं घरासारखं तुम्हाला जे पाहायला मिळतं आहे ते ॲक्च्युली वॉशरूम आहे मित्रांनो. परंतु वॉशरूमला पाणी अवेलेबल नव्हतं, त्यासाठी आम्हाला इथून परत जे मेन वॉशरूम आहे जे ऑफिसच्या बाजूला आहे तिकडे जावं लागलं. सो आम्ही परत तिकडे गेलो होतो. व्हिडिओ काढते मी. वॉशरूमला जाऊन आल्यानंतर फायनली मित्रांनो आम्ही आता पार्किंगच्या दिशेने निघालो आहोत. आणि अशा प्रकारे आपण हे जे वर्ल्ड पीस डोम आहे तो पूर्णपणे एक्सप्लोर केलेला आहे. बाय बाय. याला काही वेगळी अशी एंट्रन्स आणि एक्झिट नाही आहे मित्रांनो. सो आपण इथूनच आतमध्ये गेलो होतो आणि आता इथूनच आपण बाहेर येतोय. एंट्रन्सच्या बाजूला ही जी बिल्डिंग दिसते मित्रांनो ती की तिकीट काउंटरची बिल्डिंग आहे. त्याच्याच मागे आपण आपली गाडी पार्किंगला लावलेली आहे. इथेच आहे गाडी. चल. सो फायनली मित्रांनो आपण पार्किंगमध्ये आलेलो आहोत आणि आता वेळ आहे इथेच थांबण्याची. आय होप मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन नवीन प्लेसेसच्या व्हिडिओमध्ये. आत्तासाठी बाय बाय.